नमस्कार, मयुरी रेसिपी व्लॉगमध्ये स्वागत करत आहे. कशा सर्व मजेत ना. आज मी बनवणार आहे मिरची, सांडगी मिरची बोलतात. वर्षभराची साठवणीतली सांडगी मिरची, तोंडी लावण्याचा एक प्रकार. आणि छान अशी सांडगी मिरची होती. अजिबात मसाला बाहेर निघत नाही, काय नाही. तळल्यानंतर एकदम छान असे मस्त होते. 4 ते 5 दिवस लागतात कडक उन्हामध्ये सुकवण्यासाठी. तर चला आता आपण सुरुवात करूया. आणि हे तळल्यानंतर पण बघा, अजिबात कुठे मसाला बाहेर निघालेला नाही आणि एकदम छान अशा ह्या मिरच्या होतात. डाळ भात आणि ही तळलेली मिरची किंवा भाजू पण शकता तुम्ही. एकदम छान अशी होते, उत्तम प्रकारे. आता आपण याची रेसिपी करू. हे बघा, तळल्यानंतर मस्त असं कुस्करली जाते. आता आपण इथे आहेत ना, हिरव्या अशा बुटक्या मिरच्या असतात, ह्या भरण्यासाठी मिरच्या बाजारामध्ये या सीझनमध्येच मिळतात. तर ह्या आपल्याला मिरच्या घ्यायच्यात आणि मधोमध आपल्याला चीर मारून घ्यायची आहे. इथे मी अर्धा किलो मिरच्या घेतलेल्या आहेत. मधोमध चीर मारून घ्यायच्या. एकदम छान अशा सुकून घ्यायच्या त्या. पहिल्यांदा स्वच्छ धुवून, पाणी अजिबात राहता कामा नये मिरचीला, नाहीतर मग मिरचीला बुरशी लागू शकते. आता हे चमच्याच्या पाठीमागचा देठ असतो ते त्याच्या साह्याने, चमच्याच्या साह्याने आपण हे मिरचीचे जेवढं आपल्याला शक्य होईल तेवढं आपण याच्या बिया काढण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर अशा पद्धतीने मी सर्व मिरच्यांच्या बिया काढून घेतलेल्या आहेत. हे बघा, अशा पद्धतीने सर्व मिरच्या काढून आता आपण मसाला करून घ्यायचा आहे. 1 वाटी धणे घेतलेले आहेत, 2 चमचे मेथी दाणे घेतलेले आहेत, बडीशेप घेतलेले आहे 1 ते 1.5 चमचा, जिरं घेतलेले आहे 3 चमचे आणि इथे आमचूर पावडर घेतलेली आहे 2 चमचे, मोहरी डाळ घेतलेली आहे इथे 100 ग्रॅम घेतलेली आहे आणि हिंग घेतलेली आहे. हे रॉ हिंग आहे, एकदम मस्त आहे. एकदम थोडंसं जरी हिंग घातलं ना तर छान असा सुगंध येतो याचा. इथे आपला मसाला तयार करून घ्यायचा आहे. तर मंद आचेवरती आपल्याला भाजायचं आहे. जास्त पण करपवायचं नाही आणि कमी पण भाजायचं नाही. हे बघा, असे गुलाबीसर होईपर्यंत आपल्याला धणे भाजून घ्यायचे आहेत. आता आपल्याला हे धणे काढून घेऊया एका प्लेटमध्ये. धणे छान अशा प्रकारे भाजून घ्यायचे आहेत, कलर बघू शकताय. त्यानंतर जिरे घालायचे. इथे पोहे खायचे जे चमचे असतात त्याने मी 3 चमचे धणे आपले हे घेतलेले आहे. जिरं घेतलेलं आहे, 2 चमचे बडीशेप, 2 चमचे मेथी घेतलेली आहे. मेथीच्या ऐवजी तुम्ही मेथीची डाळ पण वापरू शकता. मी अख्खी मेथी घेतलेली आहे इथे. मंद आचेवरती हे पण आपल्याला भाजून घ्यायचं आहे, जास्त भाजायचं नाही. यामध्ये हिंग घालत आहे मी. अशा पद्धतीने हे सर्व भाजून झालेलं आहे. कलर बघू शकताय, चेंज झालेला आहे. इथे आता आपल्याला मोहरीची डाळ आहे ती भाजून घ्यायची आहे. गॅस बंद केलेला आहे मी. गॅस बंद केलेला आहे. मोहरीची डाळ जास्त करपवायची नाही. पॅन गरम आहे म्हणून तर आपल्याला 1-2 सेकंदासाठी फक्त ही मोहरीची डाळ भाजून घ्यायची आहे. हे बघा, अशा पद्धतीने. आता हे आपल्याला सर्व एकत्र करून घ्यायचं आहे, थोडंसं थंड करून घ्यायचं आहे. आणि यामध्ये आपल्याला मिक्सरमध्ये आपल्याला पूड करून घ्यायचे, म्हणजे मसाला तयार करून घ्यायचे. यामध्ये आमचूर पावडर घातलेले 2 चमचे आंबटपणा येण्यासाठी, मीठ चवीप्रमाणे घेतलेले आहे. ह्याच्यामध्ये साधारण 3 चमचे घेतलेले आहे मीठ आणि हळद घेतलेली आहे पाव चमचा. हे मसाला थंड झाला की मिक्सरला आपण बारीक करून घ्यायचं आहे. मिक्सरमध्ये मी बारीक करून घेतलेलं आहे बघा, छान असं बारीक झालेलं आहे. आता आपल्याला हे सुक्का मसाला आहे, तर ह्याच्यासाठी आपल्याला आहे ना दह्यातली मिरची, ह्याच्यामध्ये आपण दही पण घालू शकतो, पण मी दही न वापरता लिंबू घालणार आहे इथे. तर इथे 2 लिंबांचा रस घातलेला आहे मी आणि चांगलं एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे याच्यामध्ये. इथे बघा, अशी पूर्ण मिक्स झाल्यानंतर अशी मूठ करून बघायची. मूठ होत आहे मसाल्याची, म्हणजे मस्त असा आपला मसाला तयार झालेला आहे. आता आपण ज्या मिरच्या कट करून ठेवलेल्या आहेत त्याच्यामध्ये आपण थोडं आपण हे सारण चांगलंसं गच्च भरून घ्यायचं आहे अंगठ्याच्या साहाय्याने. तुम्ही बघू शकताय, अशा पद्धतीने हे मिरचीमध्ये आपल्याला हे मसाला भरून घ्यायचा आहे. आणि असं सुपामध्ये किंवा ताटामध्ये त्याच्यामध्ये आपण हे ठेवून द्यायचं आहे. आणि 3 ते 4 दिवस एकदम अशा कडकडीत आपल्याला ह्या मिरच्या सुकून घ्यायच्यात. अजिबात ओलसरपणा राहिला नाही पाहिजे, नाहीतर मग मिरचीला बुरशी लागू शकते. आपल्याला वर्षभर साठवायचे, त्या हिशोबाने आपण 3 ते 4 दिवस कडक उन्हामध्ये सुकून घ्यायच्या त्या मिरच्या. अशा पद्धतीने सर्व मिरच्यांमध्ये मी हे मसाला भरून घेत आहे.
आणि अगदी बरोबर परफेक्ट असा हा मसाला झालेला आहे। अर्धा किलो मिरचीमध्ये चांगल्या मिरच्या दाबून मसाला भरलेला आहे मी यामध्ये, अजिबात मसाला राहिलेला नाही। आणि मस्त असं हे मिरच्या तयार करून घेते आता मी। यामध्ये मसाला भरून घेते। हे बघा, 1-3 दिवसानंतर अशा प्रकारे ह्या मिरच्या सुकलेल्या आहेत। अजून 2 दिवस ऊन दाखवलं मी आणि एका काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवले। आता आपण तळून घेऊया मिरच्या। हे बघा, मस्त असा मसाला अजून त्यामध्ये मिरचीमध्येच आहे, अजिबात मसाला खाली पडलेला नाही आहे। व्यवस्थित अशा मिरच्या सुकल्या गेलेल्या आहेत। एक 5 दिवस मी ऊन दिलेलं आहे मिरचींना। आता एका छोट्या भांड्यामध्ये तेल घेतलेलं आहे। तेल जास्त गरम नाही करायचं, नाहीतर मिरची करपली जाते। अशा पद्धतीने चमच्याच्या साहाय्याने मी मिरची तळून घेत आहे आणि मिरचीतला मसाला जास्त बाहेर येत नाही। छान अशा प्रकारे मिरच्या सुकलेल्या आहेत, सांडगी मिरच्या बोलतात आणि एकदम असा मस्त आहे मिरचीचा प्रकार झालेला आहे। तर तुम्हाला रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये।